सर्वांना मनापासून नमस्कार. मित्र हो, आजचा आपला विषय आहे भारतीय घटना समितीची रचना आणि कार्यपद्धती. आपल्या सर्वांना माहिती असेलच की 26 नोव्हेंबर हा दिन आपण भारतीय संविधान दिन म्हणून साजरा करतो आणि 2024 रोजी भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण झालीत. त्या निमित्तानं देशभर आपण मोठ्या उत्साहाने हे वर्षही साजरे केलं आणि हे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून ते साजरं करण्यात आलं. मित्र हो, भारतीय घटनेचा प्रवास, तिची रचना आणि कार्यपद्धती याबाबत जर आपण विचार केला, अत्यंत अलीकडच्या काळातील घटनेपासून आपण थोडक्यात बघणार आहोत. ज्यावेळेला दुसरं महायुद्ध संपलं 1945 मध्ये आणि इंग्लंडचे पंतप्रधान चर्चिल यांच्याऐवजी क्लेमंट ॲटली हे इंग्लंडचे पंतप्रधान झाले. त्यावेळेला तोपर्यंत भारतीय स्वातंत्र्य चळवळींचा लढा, मग ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असेल, क्रांतिकारकांच्या चळवळी असेल, ह्या एवढ्या उत्तुंग आणि उंच पातळीपर्यंत गेलेल्या होत्या की पूर्ण देश हा असंतोषाने गाजलेला होता. पूर्ण देशामध्ये ऐक्य एकी या माध्यमातून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रचंड चळवळी या ठिकाणी झाल्या. हा इतिहास आपल्या सर्वांना ज्ञात आहेतच. पण त्यामध्ये आता घटना समितीच्या रचनेचा आणि संविधान निर्मितीच्या रचनेचा जर आपण अभ्यास केला तर थोडक्यामध्ये असं लक्षात येतं की दुसरं महायुद्ध संपलं आणि त्यामध्ये इंग्रजांच्या परिस्थितीचा विचार केला. जरी इंग्लंडने युद्ध जिंकलेलं असेल तरी सुद्धा इंग्लंडची परिस्थिती एवढी वाईट झालेली होती. मग ती आर्थिक असेल किंवा ज्या ज्या देशावर इंग्रजांची अधिसत्ता होती त्या त्या भागातून होणारा प्रचंड विरोध, असंतोष, आंदोलन यामुळे आता इतर देशांवर ते आपला राज्यकारभार करणे हे इंग्रजांना एवढं सोपं राहिलेलं नव्हतं. आणि त्या गोष्टीचा विचार करून शेवटी इंग्लंडचे पंतप्रधान क्लेमंट ॲटली यांनी भारताच्या असंतोषाचा विचार करून, भारताच्या जाणीव जागृतीचा विचार करून हा निर्णय घेतला की भारताला आता स्वातंत्र्य देणं हे आता जवळ आलेलं आहे. आणि त्यासाठी त्यांनी एक योजना तयार केली आणि ती योजना घेऊन भारतामध्ये पाठवली. त्या योजनेलाच कॅबिनेट मिशन किंवा त्रिमंत्री मिशन असं म्हणतात. 16 मे 1946 रोजी हे मिशन भारतामध्ये आलं. तर भारतामध्ये आल्यानंतर ही योजना काय होती हे आपण प्रथम समजावून घेऊ. या योजनेमध्ये पहिला महत्वाचा भाग असा होता की भारताला भारतीयांसाठी स्वतःची घटना समिती नेमता येईल, हा पहिला भाग होता. आणि दुसरा त्यामध्ये की भारतातील सर्व प्रांत आणि संस्थान या सर्वांचं एकत्रितरित्या संघराज्य स्थापन करता येईल. आणि तिसरा एक महत्वाचा भाग होता की घटना समिती जी नेमल्या जाईल त्या घटना समिती आणि इंग्रज सरकार यांच्यामध्ये भारताला स्वातंत्र्य देण्याच्या बाबतीत, म्हणजे निश्चितपणे असं म्हणता येईल की तारीख निश्चित करण्याच्या बाबतीत चर्चा करण्यात येईल. आता या 3 महत्वाच्या बाबींचा विचार केला आपण तर या सर्व गोष्टींचा, या योजनेचा अभ्यास केल्यानंतर महात्मा गांधी म्हणाले होते की भारतीयांची ऐतिहासिक भौगोलिक स्थिती आणि भारतीयांच्या गरजा लक्षात जर घेतला तर बऱ्याच प्रमाणामध्ये ही योजना योग्य वाटते. आणि या योजनेचा भारतीय वीरांनी स्वीकार केला आणि तिथून पुढे भारतीय घटना समितीच्या रचनेला ही सुरुवात झाली. आता या योजनेमध्ये जे कमिशन आलं होतं त्याला कॅबिनेट मिशन आपण म्हणतो. या कॅबिनेट मिशनने ज्या ज्या तरतुदी केलेल्या होत्या घटना समिती रचनेच्या बाबतीमध्ये त्याचा आपण आता विचार करणार आहोत. सुरुवातीला त्यामध्ये त्यांनी असं ठरवलं की इंग्रजांच्या आधिपत्याखालील जे 11 प्रांत आहेत त्या प्रांतांचे 3 गट करूया. पहिला गट असेल हा ज्या प्रांतांमध्ये हिंदूंची संख्या जास्त आहे तो गट. दुसरा गट ज्या प्रांतांमध्ये मुस्लिमांची संख्या असेल तो गट. आणि तिसरा प्रांत होता
हिंदू मुस्लिम एकत्रितरित्या ज्या प्रांतामध्ये असतील तो तिसरा गट. आणि या प्रत्येक गटासाठी त्यांनी सदस्यांची निश्चिती सुद्धा केली होती. म्हणजे हा पहिला अ गटासाठी 187 निवडून येणारे सदस्य राहतील, ब गटासाठी 35 राहतील आणि क गटासाठी 70 अशा प्रमाणामध्ये विभागणी केलेली होती. आता त्यानंतर एकूण घटना समितीच्या सदस्यांची संख्या किती असावी हा एक महत्वाचा मुद्दा होता. मग घटना समितीच्या सदस्यांची त्या ठिकाणी संख्या ठरवताना असं ठरलं की इंग्रजांच्या अधिपत्याखालील जे प्रांत होते 11, त्या 11 प्रांतांमधून एकूण 292 सदस्यांची निवड करावी. दुसरे जे संस्थानिक होते, त्यावेळेला भारतामध्ये 562 लहान मोठी संस्थानं होती आणि या सर्व संस्थानांमधून 93 सदस्य घेण्यात यावे. आणि तिसरा जो वर्ग होता की काही प्रांत हे कमिशनरच्या ताब्यात होते. सध्या आपल्याकडे केंद्रशासित प्रदेश आहेत छोटे छोटे. या केंद्रशासित प्रदेशाप्रमाणे त्यावेळेला कमिशनरचे 4 प्रांत होते. त्या 4 प्रांतांमधून 4 सदस्य घ्यावे. त्यामध्ये एक दिल्ली प्रांत होता, मेवार अजमेर हा एक प्रांत होता, तिसरा कुर्ग आणि चौथा बलुचिस्तान. या 4 प्रांतातून 4 म्हणजे प्रांतांमधून 292, संस्थानिकांमधून 93 आणि कमिशनरच्या प्रांतांमधून 4 असे 389 सदस्यांची घटना समिती असेल असं स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यामध्ये दुसरा भाग अजून आरक्षणाचा सुद्धा होता. त्यामध्ये एकूण सदस्यांपैकी जे प्रांतांचे म्हणजे 11 प्रांतांचे एकूण सदस्य 292 ठरवले होते, त्याचे आरक्षण ठरलेलं होतं. 292 पैकी 210 सदस्य हे सर्वसाधारण गटाचे असतील, 78 सदस्य मुस्लिम समाजाचे असतील आणि 4 सदस्य हे शीख असतील. म्हणजे असे 292ची ही वर्गीकरण सुद्धा त्या ठिकाणी केलेलं होतं. आता घटना समितीच्या सदस्यांची निवड करताना एक फॉर्म्युला होता. तो फॉर्म्युला असा होता की प्रत्यक्ष प्रौढ मताधिकार पद्धतीने निवडणूक न घेता आज राष्ट्रपतीची जी निवडणूक होते एकल संक्राम्य पद्धती, त्या पद्धतीने ही निवडणूक घेण्याचं ठरलं. कारण प्रौढ मतदान पद्धतीने ही निवड होऊ शकत नाही असं त्यावेळेला इंग्रजांनी म्हटलं आणि काँग्रेसने मागणी केली होती की प्रौढ मताधिकार पद्धतीने निवड व्हावी, पण ती मान्य केली नव्हती. मग वेगळा पर्याय असा की जे प्रांत होते 11, त्या 11 प्रांतांमध्ये म्हणजे आजच्या आपल्या विधानसभा राज्य, त्या 11 प्रांतांमधून प्रत्येक प्रांतातून जे विधानसभेसाठी सदस्य निवडून आलेले होते, त्या विधानसभेच्या सदस्यांनी या घटना समितीच्या सदस्यांची निवड करायची होती. मग साधारणतः 10 लाख लोकांसाठी एक घटना समिती सदस्य या प्रमाणामध्ये विभागणी झाली होती. आणि अशा पद्धतीने जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये घटना समितीच्या सदस्यांच्या निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये 208 सदस्य हे काँग्रेसचे निवडून आले, 73 सदस्य हे मुस्लिम लीगचे निवडून आले आणि इतर 15 सदस्य निवडून आले. 15 मध्ये 8 सदस्य हे अपक्ष होते आणि जे 7 सदस्य 7 जे इतर पक्ष होते त्या प्रत्येक पक्षाचा एक असे हे 15 सदस्य. म्हणजे त्यावेळेला एकूण 208, 73 अधिक 15 या पद्धतीने निवडून आलेले सदस्य होते. आता निवडणुका झाल्यानंतर प्रत्यक्ष संविधान सभेच्या म्हणजे घटना समितीच्या कामकाजाला सुरुवात होणार होती. पण त्यावेळेला काय झालं की संस्थानिकांमधून जे 93 सदस्य निवडून द्यायचे होते किंवा त्यांनी नेमणूक करायची होती, संस्थानिकांनी त्याला विरोध केला. का? जर आपले सदस्य आपण घटना समितीमध्ये दिले तर पुढे आपल्याला घटना समितीचेच कायदे मानावे लागतील आणि आपल्या अधिकारावर गदा येईल. म्हणून संस्थानिकांचे जे 93 सदस्य होते, संस्थानिकांनी त्या सदस्यांची निवड केलीच नाही. आणि दुसरा एक भाग,
निवडून आलेल्या सदस्यांमध्ये मुस्लिम लीगचे जे 73 सदस्य होते, मुस्लिम लीगनेही विरोध केला का? कारण त्यांना भारताची फाळणी म्हणजे स्वतंत्र पाकिस्तानची मागणी त्यांनी केली होती. पण या घटना समितीमध्ये जो कॅबिनेट मिशन आलं होतं, कॅबिनेट मिशनने पूर्णपणे पाकिस्तानची मागणी फेटाळून लावली होती. आणि आता मुस्लिम लीगलाही कळालं की पाकिस्तानची मागणी फेटाळली आहे, त्यामुळे आपण घटना समितीमध्ये राहण्यात अर्थ नाही, कारण घटना समितीमध्ये वर्चस्व हे पूर्णपणे काँग्रेसचंच राहणार आहे. म्हणून त्यांनी घटना समितीवर ते निवडून आल्यानंतर सुद्धा बहिष्कार टाकला. मग ज्या वेळेला घटना समितीच्या कामकाजाला सुरुवात झाली, 9 डिसेंबर 1946 रोजी पहिल्या अधिवेशनाला सुरुवात झाली. त्यावेळेला फक्त 211 सदस्यांची उपस्थिती होती. पहिली सभा सुरुवात झाली. मग एक नियम फ्रान्सकडून घेतला होता की अध्यक्षाच्या निवडीचा सभागृहामध्ये एकूण सदस्यांपैकी जो सदस्य वयाने ज्येष्ठ असेल त्या सदस्याला अध्यक्ष म्हणून निवडण्याची प्रथा होती. आणि त्या प्रथेप्रमाणे सर्वात ज्येष्ठ सदस्य डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आणि त्यांना सहकार्य उपाध्यक्ष म्हणून अँथनी यांची निवड झाली. 2 दिवस अधिवेशनामध्ये 9 आणि 11, 9 आणि 10 2 दिवस हे कामकाज चाललं. त्या 2 दिवसाच्या कामकाजामध्ये जे सदस्य ज्या ठिकाणून निवडून आले होते ते कुठून निवडून आले त्याचा पुरावा प्रमाणपत्र यांनी अध्यक्षांना सादर केलं. जशी आजही तीच आपल्याकडे पद्धती आहे. 11 डिसेंबरला काय झालं की नियमित अध्यक्षांची निवड झाली. पहिले अध्यक्ष अस्थायी होते 2 दिवसांकरता. 11 तारखेला सर्वानुमते बिनविरोध डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची घटनेच्या अध्यक्षपदी, घटना समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आणि त्यांना सहकार्य उपाध्यक्ष म्हणून मुखर्जी यांची निवड करण्यात आली. आता या अधिवेशनातलं महत्वाचा दिवस 13 डिसेंबर 1946. 13 डिसेंबर 1946 या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घटनेची उद्देशिका मांडण्यात त्या ठिकाणी सादर केली. आता घटनेची उद्देशिका म्हणजे काय? ज्या घटना समितीमार्फत आपण घटना तयार करणार आहोत, संविधान तयार करणार आहोत, त्या संविधानामध्ये नेमकं काय असावं? भारताची विविधता, भारताचं ऐक्य, मग सांस्कृतिक असेल, धार्मिक असेल, राष्ट्रीय, भारतीय लोकांचे हक्क, न्याय, स्वातंत्र्य, समता असेल, कार्यपद्धती, लोकशाही, या सर्व गोष्टींचा पूर्णपणे त्या उद्देशिकेमध्ये समावेश होता. म्हणजे थोडक्यात भारतीय घटना कशी असेल याचा प्रारूप, सुरुवातीचा आराखडा या उद्देशिकेत होता आणि ती उद्देशिका पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सभागृहामध्ये मांडली. पुढे 22 जानेवारी 1947 रोजी या उद्देशिकेला मान्यता देण्यात आली. आता इथून पुढचा प्रवास थोडक्यात आपण बघू. आता घटना समितीची रचना झाली. आता घटनेमध्ये, संविधान निर्मितीमध्ये कामकाज हे महत्वाचं होतं आणि कामकाज करताना महत्वाची बाब अशी होती की प्रत्येक विभागाला, प्रत्येक मुद्द्याला स्वतंत्र महत्व द्यायचं असेल तर वेगवेगळ्या अशा घटना समित्या नेमण्याची गरज होती. आता त्यामध्ये काय झालं, मग वेगवेगळ्या समित्यांची नियुक्ती करण्यात आली. बऱ्याचशा यामध्ये समित्या होत्या, काही मुख्य समित्या आणि त्यांना सहकार्य करण्यासाठी उपसमित्या. महत्वाची गोष्ट यामध्ये 29 ऑगस्ट 1947 या रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान सभेच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आणि सर्वात महत्वाची ही समिती होती. या समितीने केलेलं कामकाज आज आपल्या भारतीयांच्या प्रत्येकाच्या समोर आहे की या समितीच्या प्रारूप आराखड्याद्वारेच आणि अत्यंत कष्ट
अभ्यासपूर्ण लेखन, विद्वत्ता या सर्वांच्या बळावरच नव्हे तर भारताच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांच्या काय व्यथा आहेत, काय अपेक्षा आहेत, या ज्यांना माहिती आहेत त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ह्या ज्या संविधान सभेच्या मसुदा समितीचा अध्यक्ष म्हणून काम केलं, त्याच त्यांच्या कार्यामुळं आज घटनेला अंतिम रूप मिळालेलं होतं. त्यानंतर अजूनही खूप महत्वाच्या समित्या होत्या. त्या समित्यांमध्ये एक महत्वाची समिती होती संघराज्य घटना समिती. संघराज्यांच्या घटना समितीसाठी जी समिती होती त्या समितीचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. अजून दुसरी समिती होती संघराज्य अधिकार समिती, त्याचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते. तिसरी संस्थानिकांसाठी एक समिती होती, त्या समितीचे अध्यक्षही पंडित जवाहरलाल नेहरू होते. असे जवळ 4 मुख्य समित्यांचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते. त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे नियामक समितीचे अध्यक्ष त्या ठिकाणी होते. अजून डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे सुद्धा 4 समित्यांचे अध्यक्ष होते. अजून ध्वज समितीचे ते अध्यक्ष होते, सुकाणू समितीचे अध्यक्ष होते. सरदार वल्लभभाई पटेल प्रांतांच्या कायद्यासाठी जी समिती होती त्या समितीचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल होते. तसेच मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक आदिवासींचे हक्क यासाठी जी समिती होती त्याचे अध्यक्षही सरदार वल्लभभाई पटेल होते. तर अशा महत्वाच्या अनेक समित्या त्या ठिकाणी होत्या. आता पुढच्या कामकाजाला सुरुवात कशी झाली की ज्या ज्या समित्या ह्या नेमलेल्या होत्या, मुख्य समित्या आणि उपसमित्या, या सर्व समित्यांनी मिळून अभ्यासपूर्णपणे आपला एक प्रारूप डेटा तयार केला आणि प्रत्येक समितीने त्यांच्या सदस्यांनी अभ्यासपूर्णपणे जो अहवाल तयार केला तो अहवाल नंतर मसुदा समितीकडे देण्यात आला आणि सर्व समित्यांचा अहवाल मसुदा समितीकडे आल्यानंतर मसुदा समितीने त्यावरती विस्तृत चर्चा केली आणि त्यातूनच स्क्रुटनी करून योग्य काय ते सगळे कायदे त्या ठिकाणी एकत्रित केले, म्हणजे मसुदा थोडक्यामध्ये सादर केला. यापूर्वी अजून एक महत्वाची घटना होते. सर्व समित्यांनी ज्यावेळेला आपला मसुदा तयार केला तर या सर्व समित्यांचा मसुदा अहवाल हा भारतीय घटनेचे त्यावेळेला सल्लागार होते B.N. राव, बेनेगल राव. हे खरं म्हणजे घटना समितीचे सदस्य नव्हते, पण एक विद्वान व्यक्ती म्हणून त्यांना सल्लागार म्हणून घेतलेलं होतं. या B.N. राव यांनी सुद्धा खूप प्रचंड अभ्यास करून जवळजवळ त्यांनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 60 देशांच्या घटनांचा अभ्यास केला होता. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्यानंतर 4 ते 5 मोठ्या देशांमध्ये प्रत्यक्ष जाऊन भेटी दिलेल्या होत्या. ते संविधान बघितलंही होतं कशा पद्धतीने कार्यरत आहे. आणि एवढ्या प्रचंड अभ्यासातून एक कच्चा अहवाल तयार करण्याचं काम ह्या B.N. राव यांनी प्रथम केलं आणि तो कच्चा अहवाल त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे सुपूर्द झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्रचंड मोठं काम त्या मसुदा तयार करण्यासाठी आहे. खूप प्रचंड अभ्यास बाबासाहेबांचा त्या ठिकाणी आहे. आता यामध्ये जवळजवळ या संविधान सभेचे 11 अधिवेशनं झालीत पूर्ण. या 11 अधिवेशनाचा पूर्ण काळ आहे, तसं म्हटलं तर पूर्ण घटना समितीच्या कार्याचा पूर्ण काळ आहे 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस. एवढ्या लांब पल्ल्याच्या काळामध्ये आपली पूर्ण घटना ही तयार झाली होती. वाटतं तसं पिरियड खूप मोठा आहे, पण तसं नाहीये. कारण आपल्या देशाच्या दृष्टिकोनातून योग्य काय आणि अयोग्य काय हे तपासणे आणि प्रत्येक मुद्द्यावर ते सविस्तर चर्चा करणे या गोष्टी गरजेच्या होत्या. आणि एवढंच नव्हे तर जगातील घटनांमध्ये काय चांगलं आहे, आपण त्यातलं काय घेऊ शकतो आणि आपल्यासाठी योग्य काय आहे हे तपासणेही खूप गरजेचे होते. यासाठी थोडासा विलंब जरी लागला तरी पण श्रेष्ठ दर्जाचं संविधान
आपण तयार केलेला आहे. आता जवळजवळ या 2 वर्षे 11 महिने 18 दिवसांचा विचार केला कार्यकाळाचा, तर 165 दिवस कामकाज झालेलं आहे. आणि 165 दिवसांमध्ये पुन्हा आता कार्यपद्धती कशी राहिली की मसुदा तयार झाल्यानंतर या मसुद्याचं 3 वेळेला वाचन झालं. प्रथम वाचन, द्वितीय वाचन आणि शेवटचं तृतीय वाचन. ज्यावेळेला कच्चा मसुदाही तयार केला त्यावेळेला हा तयार झालेला मसुदा हा जनतेसाठी खुला केला. कारण घटना समिती ही जरी जनतेतूनच असेल, सार्वभौमत्व असेल, तरी सुद्धा जनताही खऱ्या अर्थाने सार्वभौम आहे. आणि त्या जनतेच्या सुद्धा काय अपेक्षा आहेत, आपल्या काही चुका तर होत नाही ना, याही गोष्टी जनतेसमोर मांडणं गरजेचं होतं. म्हणून हा मसुदा जनतेसाठी खुला केला. आणि विशेष असं आहे की मग वर्तमानपत्र असेल किंवा रेडिओ असेल किंवा सभा व्याख्यान असेल, या माध्यमातून त्या मसुद्यावर जनतेमध्ये खूप चर्चा झाली आणि जनतेनेही मोठा सहभाग त्यात नोंदवला. आणि जवळजवळ 7400 दुरुस्त्या जनतेकडून आल्या की एवढ्या दुरुस्त्या करणे योग्य वाटते. त्यावेळेला त्याच्यापैकी जवळजवळ 2400 दुरुस्त्या करण्यात सुद्धा आल्या. जनतेने दिलेली मागणी जी होती ती सुद्धा काही प्रमाणात स्वीकारण्यात आली आणि तसा बदलही करण्यात आला. आता ज्या वेळेला हा अहवाल ड्राफ्ट स्वीकारला, कामकाजाची पद्धती कशी होती तसं जर बघितलं तर संविधान सभेचं कामकाज कसं चाललं हे त्याचे जर पूर्वीचे आपण व्हिडिओ बघितले, निश्चितपणे प्रत्येकाला प्रेरणा मिळेल. मित्रो, या संविधान सभेमध्ये जे सदस्य निवडून आलेले होते त्या सदस्यांबद्दल जर बोललं, हे प्रचंड देशप्रेमानं भारलेले लोक होते. स्वातंत्र्य चळवळीमध्ये कार्य केलेले लोक होते. एवढंच नव्हे, सामाजिक चळवळीमध्ये सुद्धा कार्य केलेले लोक होते. समाजाच्या कानाकोपऱ्यातून आदिवासींसाठी कार्य करणारे होते. म्हणजे हा वर्ग असा होता की आपण त्याला परिपूर्ण असा गुणवत्तापूर्ण हा वर्ग होता. आणि ज्यावेळेला या सदस्यांनी सभेमध्ये कामकाज केलं त्यावेळेला अत्यंत अभ्यासूपणे, चिकित्सकपणे आणि भारताच्या दृष्टिकोनातून काय योग्य आहे काय अयोग्य आहे यावर सविस्तर अशी चर्चा केली. आणि कामकाज चालताना मित्र पाहिलं ना, एवढ्या काळामध्ये 1 मिनिट सुद्धा वाया गेला नाही. खरं तर हा एक आदर्श आहे. आता या कार्यकाळामध्ये प्रत्येक सदस्याने आपली मतं मांडली, विचार व्यक्त केले. एवढंच नव्हे तर वादापर्यंतही विचार झाला. पण त्या ठिकाणी कुणाचाही असा शब्दाने अपमान करण्यात आलं नाही, कुणाची मान खाली जाईल असं विधान करण्यात आलं नाही, किंवा माझेच विचार श्रेष्ठ आहे हेच ऐकलं पाहिजे असाही हे का कोणी धरला नाही. पूर्ण कामकाजाची आपण जर व्हिडिओ पाहिला त्यावेळेचा तर आपल्या लक्षात येईल की अत्यंत शिस्तबद्धपणे हे अधिवेशन चालायची. आणि ज्या वेळेला खूप एखाद्या विधेयकावर चर्चा व्हायची, निर्णय लागत नव्हता, त्यावेळेला बहुमतात निर्णय घेतला जायचे. किंवा फारच खडाजंगी होऊन चर्चा झाली, मुद्दे पटत नव्हते, त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभे राहायचे आणि प्रत्येक घटनेच्या तत्वाचा जिथं वाद असेल त्याबद्दल सविस्तर आपले विवेचन करायचे आणि त्या सदस्याचं समाधान करून त्याला खाली बसवायचे. किंवा एखाद्याला फारच नोकझोक वाढलेली असेल तर त्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरू त्या सदस्यापर्यंत जायचे, त्याला जवळ घेऊन समजावून सांगायचे आणि त्याला जागेवर बसवायचे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्ष म्हणून यांनी जे काम केलं, अत्यंत अभ्यासू व्यक्ती, यांनी प्रत्येक सदस्याच्या मताला किंमत दिल्या जाईल, त्याला आपले विचार व्यक्त करता येईल आणि कुणावरही अन्याय होणार नाही हे बघितलं. त्यामुळे निश्चितपणे पूर्ण कामकाज हे चांगल्या पद्धतीने चाललं. अशा पद्धतीने ज्यावेळेला 1, 2, 3 वाचनं झाली आणि 3रं वाचन झाल्यानंतर ज्यावेळेला 25 नोव्हेंबर 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी उभे राहिले आणि बोलले, आपण भारतीय संविधान खूप चांगल्या पद्धतीने तयार केलेलं आहे.
कदाचित हे मोठे एक आदर्शवत असं संविधान असेल. पण मित्रो, संविधान किती चांगलं असेल, पण राज्यकर्त्यांनी जर ते चांगल्या पद्धतीने राबवलं नाही तर त्या संविधानाला काही अर्थ नाहीये. म्हणजे या ठिकाणी एक सूचना सुद्धा होती की हे संविधान राज्यकर्त्यांनी चांगल्या पद्धतीने याची अंमलबजावणी केलीच पाहिजे. पण संविधान कितीही चांगलं असेल, वापरणारी माणसं जर त्याला नालायक असतील तर या संविधानाचा काहीही उपयोग होणार नाही, असं त्याच वेळेला त्यांनी स्पष्ट केलं होतं. आणि तो दिशानिर्देश लक्षात ठेवून 75 वर्षाच्या काळामध्ये तीच दिशा राज्यकर्त्यांना मिळाली आणि संविधानाचा चांगल्यात चांगल्या पद्धतीने वापर कसा करता येईल याचा प्रयास झालेला आपल्याला दिसतो. मित्रहो, दुसरा एक विचार केला तर या संविधानासाठी जो कार्यकाळ लागला त्याच्यामध्ये तयार झालेले हे संविधान जवळजवळ 13 किलो वजनाचं हे संविधानाची प्रत आहे. हे संविधान आपल्या हस्ताक्षरामध्ये उतरवण्याचं काम त्यावेळेला बिपिन बिहारी नारायण यांनी केलेलं आहे. जवळजवळ 2 महिन्याच्या कार्यकाळामध्ये त्यांनी आपले हे काम पूर्ण केलं. अत्यंत सुंदर हस्ताक्षरामध्ये, कारण सगळ्यांची इच्छा होती की संविधान हे हस्ताक्षरातच असावं. ते काम पूर्ण केलं त्यांनी. आणि पंडित नेहरूने त्यांना विचारलं की आता तुम्ही मानधन काय घेणार, एवढं सुंदर लेखन तुम्ही केलं. तर त्यावेळेला ते अगोदरच म्हटले होते लिखाण करण्याच्या पूर्वीच, मला कुठलाही यामध्ये निधी नको, पैसा नको. प्रत्येक पानावरती मला खाली फक्त शॉर्टमध्ये माझं नाव लिहिण्याची परवानगी द्यावी. आणि ती त्यांना देण्यात आली. अतिशय सुंदर हस्ताक्षरात लिहिलेले हे संविधानाची प्रत आजही उपलब्ध आहे. आणि त्याला शांतिनिकेतन येथील चित्रकारांनी त्याला डेकोरेट करण्याचं काम केलेलं आहे. कारण आपण संविधानाच्या प्रतीवर बघा, वेगवेगळ्या प्रकारची प्राचीन भारताच्या इतिहासापासून वेगवेगळ्या चित्रांनी नटलेलं अशी ती संविधानाची प्रत आहे. असे संविधान तयार करण्यासाठी जवळजवळ 63,96,96,000 असा खर्च आलेला आहे. आता हे संविधान तयार झाल्यानंतर एक जर आपण विचारात घेतलं तर आजपर्यंत संविधानाची प्रगती ही खूप वाखाणण्यासारखीच आहे. आणि काय आहे या संविधानामध्ये, थोडक्यात आकडेवारी आपण बघितली तर या संविधानामध्ये 395 कलम आहेत. आणि हे 395 कलम 22 भागांमध्ये विभागलेले आहेत. आणि त्याच्यासोबत 8 परिशिष्ट आहेत. 8 परिशिष्ट म्हणजे काय की एखादी गोष्ट करून आपण संपलं, त्या जागा राहिली नाही, मग आता आपल्याला आठवलं अरे पुन्हा आपण काहीतरी लिहिण्याचं विसरलो, मग त्याला जोडपान देणे असं म्हणतात. असे 8 परिशिष्ट आहेत. यामध्ये आता बदल झालेला आहे. 395 कलमाऐवजी आज जवळजवळ 450 पेक्षा जास्त कलम आहेत. आणि जे 8 परिशिष्ट होती त्याची आज 12 परिशिष्ट झालेली आहेत आणि भागही 25 झालेले आहेत. अशा या संविधानाचा अंतरात्मा काय आहे, यामध्ये नेमकं काय असं दडले की त्याचं श्रेष्ठत्व आपल्याला मान्य करावं लागतं. त्याचा ओहापोह आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. या बाबतीत अजून एक सांगावं असं वाटतं, संविधान निर्माणकर्त्यांनी एवढा त्याग केला, कष्ट सहन केले, पण त्यांचा एकमेकाबद्दलचा असलेला आदर, प्रेम हे काही विधानांतून आपल्या लक्षात येईल. ज्यावेळेला टी कृष्णम्माचारी हे मसुदा समितीचे सदस्य होते त्यावेळेला त्यांनी एक केलेलं नंतर केलेले विधान आहे. हे विधान खूप महत्वाचं आहे. ते असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच संविधानाचं काम पूर्ण झालेलं आहे. त्याचं कारणच असं आहे की संविधान सभेच्या मसुदा समितीमध्ये जे 7 सदस्य होते त्या 7 पैकी एक सदस्य यांचा मृत्यू झाला होता, दुसरे सदस्य त्यांनी राजीनामा दिला होता, एक तिसरे सदस्य ते अमेरिकेमध्ये होते, चौथे सदस्य एक दक्षिणेकडचे होते
त्यांना यायला जमत नव्हतं. मग अशा सदस्यांमध्ये टी कृष्णमाचारी हे दुसऱ्या सदस्याबद्दल नंतर घेण्यात आले होते. एकटे उरले टी कृष्णमाचारी आणि दुसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी स्पष्ट म्हटलं की एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच प्रयत्नामुळे हे आजचं संविधान आपल्या समोर तयार आहे. याचं सर्व श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जातं. त्यानंतर काझी सय्यद या सदस्याने असे विधान केलेलं आहे की भारताच्या कित्येक पिढ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना घटनाकार म्हणूनच ओळखेल. मोठे विधान आहे. अजून महत्वाचे विधान करणाऱ्यामध्ये बघा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्ष यांनी असे विधान केलं की 29 ऑगस्ट रोजी ज्याला मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मसुदा समितीचे अध्यक्ष केलं, तो दिवस स्मरणात राहण्यासारखा दिवस ठरेल. कारण घटना समितीच्या सर्व कार्यामध्ये जे महत्वाचं आम्ही कार्य केलं असेल ते कार्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अध्यक्ष म्हणून निवड. त्यांची तब्येत चांगली नसताना सुद्धा प्रचंड मेहनत घेऊन त्यांनी हे जे संविधान तयार केलं, या बाबतीत त्यांची बरोबरी कुणीही करू शकत नाही. आज त्यांनी दिलेली राष्ट्रासाठी एक मोठी देणगी आहे. मोठा गौरव त्यांनी केलेला आहे. ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू झाला त्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी विधाने केली आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढे थोर व्यक्ती आहेत, आज त्यांच्या अत्यंत मोठ्या कार्यामुळेच मोठ्यातलं मोठं संविधान निर्मितीचं काम आम्ही पूर्ण करू शकलो. आणि मित्र हो, त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल सगळ्यांच्याच मनामध्ये जो आदर आणि श्रेष्ठत्व होतं हे प्रत्येकाच्या विचारातून आपल्याला दिसतं. पण आता बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही काही गोष्टी म्हणतात, ते आपण बघूया. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, घटनेचा जो कच्चा मसुदा माझ्यापर्यंत आला ते तयार करण्यामध्ये आणि जवळजवळ 60 देशांच्या घटनेचा अभ्यास करण्यामध्ये मला सहकार्य केलं असेल ते B.N. राव, जे घटना समितीचे सल्लागार होते. कारण डॉक्टर B.N. राव यांनी सर्व समित्यांचा अहवाल एकत्र करून त्याचा सविस्तरपणे असा कच्चा मसुदा तयार केला होता आणि तो कच्चा मसुदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये सुपूर्द केला होता. म्हणून ते म्हणतात की B.N. राव यांचं काम हे सुद्धा मला सहकार्यासाठी प्रचंड मोठं आहे, म्हणून मी त्यांचे आभार मानणे हे खरोखर त्यांचं कर्तव्य आहे. आणि त्यानंतर हा जो कच्चा मसुदा कागदावर त्याला लिहिणे, ड्राफ्ट लिहिणे, याच्यासाठी मुखर्जी यांनी जे मदत केली आणि त्यांच्या कार्यालयाने जी मदत केली त्याच्याबद्दल सुद्धा बाबासाहेब म्हणतात की यांनी उत्कृष्टरित्या हा कच्चा ड्राफ्ट लिहिला, याबद्दल मला त्यांची खूप मोठी मदत झालेली आहे. म्हणजे दुसऱ्याबद्दल घटनेचं श्रेय आपणच न घेता इतरांचाही कसा त्यात लाख मोलाचा वाटा आहे असं एकमेकाबद्दलची ही मतं व्यक्त केलेली आहेत. एवढंच नव्हे तर अजून एक महत्वाचं विधान बाबासाहेबांनी केलेलं आहे की घटना समितीमध्ये जवळजवळ 85% बहुमत हे काँग्रेसचं होतं. काँग्रेसच्या सदस्यांचे नेते पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, वल्लभभाई पटेल असतील किंवा मौलाना आझाद, या नेत्यांचं पूर्ण वर्चस्व घटना समितीच्या सदस्यांवर होतं. यांच्या विचारांच्या पुढे जाणारं कोणी नव्हतं. पण घटना समितीच्या सदस्यांचा अभ्यासपूर्ण आलेख जर बघितला तर या नेत्यांनी स्पष्ट आपली मतं मांडलेली आहेत. कुणाच्याही दबावाला हे सदस्य बळी पडलेले नाहीत. आणि एवढंच नव्हे, घटनेचं काम अत्यंत शिस्तबद्ध आणि सूत्रबद्धपणे करण्याचं काम या सदस्यांनी केलेलं आहे. त्यांनी घटनेसाठी किंवा घटना समितीच्या सदस्यांनी घटनेची कलम ही कशा पद्धतीने जनतेसाठी गरजेची आहे याचा प्रचंड अभ्यास करून समाजामधल्या लोकांची मतं घेऊन त्यांना यासाठी तयार केलेलं आहे. तर काँग्रेसच्या सदस्यांनी अत्यंत शांतपणे, शिस्तबद्धपणे आणि कुणीही आपला हेका न ठेवता
घटना समितीचं काम हे उत्कृष्ट कसं होईल याला दिलेली ही मोठी साथ आहे. आणि त्यांच्या साथीमुळे घटना समितीचं काम कुठलाही अडथळा न येता स्पष्टपणे पुढे जात राहिलं. आणि त्याचमुळे आज या क्षणापर्यंत आपण येऊन पोहोचलो. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इतर सदस्यांबद्दल किंवा काँग्रेसच्या सदस्यांबद्दल सुद्धा आपलं मोठं विधान केलेलं आहे. याचा अर्थ काय होतो की प्रत्येक सदस्य ज्यावेळेला घटना निर्मितीचा वाटा आपल्याकडे न घेता सर्वांचाच कसा वाटा असेल, कारण ही घटना समिती ही सार्वभौम जनतेतून आलेली घटना होती आणि सार्वभौम जनतेचा विचार त्यांनी त्यामध्ये मांडला, म्हणून स्वतःचाच विचार श्रेष्ठ आहे असं कोणीही म्हणायला तयार नव्हतं. तर मित्रो, अशा पद्धतीने हा घटनेचा प्रवास म्हणजे थोडक्यात रचना आणि कार्यपद्धती आपण बघितली. आता यानंतर मूळ घटनेमध्ये काय आहे, घटनेचा आत्मा काय आहे, याबद्दल आपण पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करूया.